नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर सुनील इनामदार यांनी शेअर केलेला एक अतिशय सुंदर विचार. करंजीच्या सारणात थोडी कणिक भाजून घालावी ग, म्हणजे सारण नीट मिळून येतं, नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो. आईकडून हमखास ही टीप मिळायची लहानपणी करंज्या करताना. पण कणिकच का गं, तांदळाचं पीठ का नाही? त्यावरती म्हणायची, अगं गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो, तसं तांदळाच्या पिठाचं नाही, ते सरसरीत असतं ना. मग आपण खव्याच्या किंवा मटारच्या करंजीत का नाही घालत गव्हाचं पीठ? माझा परत आणखी आगाऊ प्रश्न. तर त्यावर आई म्हणायची, अगं मटार किंवा खव्याच्या सारणात मूळचा ओलावा असतोच, त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची आवश्यकता नसते. तितकंच शांत आणि तत्परतेनं उत्तर दिलं तिनं. अगदी सहजपणे माझ्या आईनं जीवनातल्या 2 गोष्टी मला समजावल्या. पहिली म्हणजे अंगी ओलावा असेल तर गोष्टी मिळून येतात, आणि दुसरी, ओलावा कमी असेल तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो. नंतर लग्न झाल्यावर वडे, कटलेट या रेसिपी करताना बाइंडिंग फॅक्टरचं महत्त्व पटत गेलं. आणि आज करंज्या करत असताना एक गोष्ट लख्ख जाणवली. नात्यांचंही असंच आहे नाही. प्रत्येक नातेवाईकांच्या गोतावळ्यात असा एखादा बाइंडिंग फॅक्टर असतो जो सगळ्यांना धरून ठेवतो. मग ते एखादे असे मित्र मैत्रीण असतील जे बऱ्याच वर्षांनी कारण परत्वे दुरावलेल्या सगळ्यांना एकत्र आणतात, व्हॉट्सअप ग्रुप बनवतात, कनेक्टमध्ये राहायचं अशी प्रेमळ दमदाटीसुद्धा करतात. कधीकधी असा बाइंडिंग फॅक्टर आपल्या नात्यातली एखादी बुजुर्ग व्यक्तीसुद्धा असते, तर कधी आपल्या शेजारची पाजरची व्यक्तीसुद्धा असते. आजच्या व्हर्च्युअल जगातसुद्धा असे बाइंडिंग फॅक्टर दिसतातच आपल्याला. आपण त्यांना अनेकदा भेटलेलोही नसतो, पण ते मात्र आपली चौकशी करतात, काळजी करतात. अशा सगळ्या बाइंडिंग फॅक्टर्समुळं ना समाजातलं माणूस पण टिकून आहे. अन्यथा समाजाचाही खुळखुळा व्हायला वेळ लागणार नाही. मंडळी, आपण आता मोठे झालोत ना, मिळवते झालोत. आता या नवीन वर्षात मिळवून आणणारे होऊया. काय पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.